MSc Part 1, Paper 3, Organic Chemistry. In that Unit 4, Oxidation and Reduction आहे. त्यामधला फर्स्ट पार्ट आपण ऑक्सिडेशन स्टार्ट केला आहे. Firstly, what is meant by oxidation? The oxidation is defined as the process in which an electron is removed from the molecule during the chemical reaction. आता oxidation means what? इलेक्ट्रॉन त्यातून रिमूव्ह केले जातात मॉलिक्यूलमधून ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन. जर एखाद्या केमिकल रिॲक्शनमधून एखाद्या मॉलिक्यूलमधले इलेक्ट्रॉन रिमूव्ह होत असतील त्याला ऑक्सिडेशन, त्या प्रोसेसला ऑक्सिडेशन म्हटलं जातं. ड्युरिंग द ऑक्सिडेशन देर इज ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. दुसरी डेफिनेशन काय आहे ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जातात. इन द अदर वर्ड ड्युरिंग ऑक्सिडेशन देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जातात किंवा त्यातून इलेक्ट्रॉन लॉस होतात. लॉस केल्यावर एखाद्या ॲटमवरती किंवा एखाद्या मॉलिक्यूलवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. ओके, जेव्हा इलेक्ट्रॉन लॉस होतात तेव्हा. दिस प्रोसेस इज ऑल्सो ऑक्सिडेशन. देन ऑक्सिडेशन इज द प्रोसेस वेन ऑक्सिजन कंबाईन विथ द अन एलिमेंट चेंजिंग इट अपीअरन्स ऑफ द एलिमेंट. ऑक्सिडेशनची अजून एक डेफिनेशन काय आहे तर ऑक्सिजन कंबाईन विथ अन एलिमेंट. एखाद्या इलिमेंटबरोबर जर कंबाईन झालं ऑक्सिजन तर त्याचं त्या एलिमेंटचं अपीअरन्स चेंज होतं. When iron react with oxygen and change to rust, this is an example of oxidation. ओके, आपण लोखंड गंजतो म्हणतो ते सुद्धा एक ऑक्सिडेशनचंच एक्झाम्पल आहे. द नेक्स्ट ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल टू अल्डिहाइड अँड कीटोन. ओके, आता ऑक्सिडेशन अल्कोहोलचं झालं तर अल्डिहाइड अँड कीटोन फॉर्मेशन होतं. तर कोणत्या थ्रू कोणत्या वेने कोणत्या रिएजंटने ते फॉर्म होतं ते बघू. देन आहे कोरी रिएजंट. ओके, फर्स्ट आपण बघितला होता जॉन्स रिएजंट, कोलिन्स रिएजंट पण बघितला होता. नेक्स्ट आहे आता कोरी रिएजंट. ओके, कोरी रिएजंट इज अ PCC. कोरी रिएजंट म्हणजेच काय PCC. PCCचा फुल फॉर्म आहे पिरिडियम क्लोरोक्रोमेट. इट्स अ मिक्सचर ऑफ अ pyridine, HCl and CrO3. इट्स अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, PCC कोरेज रिएजंटला PCC म्हटलं जातं आणि PCCचा फुल फॉर्म आहे पिरिडियम क्लोरोक्रोमेट. ओके, आणि हे कशाचं मिक्सचर आहे द pyridine, HCl and CrO3. इट्स अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे हा. ऑक्सिडाइज अल्कोहोल टू करस्पॉन्डिंग अल्डिहाइड अँड कीटोन. कोणाकोणा ऑक्सिडाइज करतो तर अल्डिहाइड आणि कीटोनला. जर प्रायमरी अल्कोहोल असेल तर अल्डिहाइडमध्ये, सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोनमध्ये. PCC इज अ कमर्शियली अवेलेबल. PCC हा अवेलेबल आहे कुठेही. द रिएजंट वॉज ओरिजिनली प्रिपेअर्ड बाय ॲडिशन ऑफ अ pyridine इन टू द कोल्ड सोल्युशन ऑफ अ क्रोमियम ट्रायऑक्साईड इन अ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता PCC कोरे रिएजंट हा प्रिपेअर कसा केला जातो वाया द ॲडिशन ऑफ अ pyridine इन टू द कोल्ड सोल्युशन ऑफ अ क्रोमियम ट्रायऑक्साईड. क्रोमियम ट्रायऑक्साईडचं कोल्ड सोल्युशन त्यामध्ये ॲडिशन केली जाते pyridineची इन द कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl यूज केला जातो. म्हणजे आपण म्हटलं वरती की इट्स अ मिक्सचर ऑफ pyridine. म्हणजे pyridine, HCl अँड CrO3चं ते मिक्सचर आहे. ते कसं फॉर्म केलं जातं त्याची त्यांनी एक प्रिपरेशन मेथड दिली आहे. वाया ॲडिशन ऑफ अ pyridineची ॲडिशन कोल्ड सोल्युशन ऑफ अ क्रोमियम ट्रायऑक्साईड इन अ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड and formation of a PCC reagent. PCC means pyridium chlorochromate. आता मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ अ PCC. मॉलिक्युलर स्ट्रक्चर कसं आहे PCCचं pyridine, क्लोरीन एक क्रोमियमला आहे आणि क्रोमेट 3 ऑक्सिजन त्यामध्ये अवेलेबल आहेत म्हणून pyridium क्लोरोक्रोमेट मीन्स PCC. त्यालाच कोरेज रिएजंट पण म्हटलं जातं. द नेक्स्ट मेकॅनिझम. आता प्रिपरेशन ऑफ अ PCC रिएजंट. PCC रिएजंट कसा फॉर्म केला जातो त्याचा मेकॅनिझम फर्स्टली आपण बघू. फर्स्ट स्टेप इज अ क्रोमियम ट्रायऑक्साईड डिझॉल्व इन हायड्रोक्लोरिक ॲसिड टू फॉर्म द क्लोरोक्रोमिक ॲसिड. ओके, फर्स्टली काय केलं जाणार तर क्रोमियम ट्रायऑक्साईड हा डिझॉल्व कशात केला जाणार हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये. ओके, अँड फॉर्म द क्लोरोक्रोमिक ॲसिड. क्लोरोक्रोमिक ॲसिड हा फर्स्टली फॉर्म होणार त्यामध्ये फर्स्टली काय घेतलं रिॲक्टरमध्ये क्रोमियम ट्रायऑक्साईड and second is the HCl, hydrochloric acid. ऑक्सिजनची लोन पेअर H+ घेणार आणि Cl- अटॅक करणार क्रोमियमवरती. ओके, देन क्रोमिक ॲसिड फॉर्मेशन. देन सेकंड स्टेपमध्ये ॲडिशन ऑफ अ pyridine टू क्लोरोक्रोमिक ॲसिड गिव्ह द PCC रिएजंट. ओके, आता pyridineवरती नायट्रोजन आहे, नायट्रोजनच्या लोन पेअर फ्री आहेत त्यामुळे ती अब्स्ट्रॅक्ट द हायड्रोजन फ्रॉम द क्रोमिक ॲसिड.
and the formation of a pyridium chlorochromate. Okay, PCC. This is simple reaction आहे प्रिपरेशनची. देन रिॲक्शन. आता रिॲक्शन काय आहे? फर्स्टली एक्झाम्पल ऑक्सिडेशन ऑफ अ प्रायमरी अल्कोहोल टू अल्डिहाइड. फर्स्टली काय आहे रिॲक्शन? प्रायमरी अल्कोहोल तिथे घेतलेला आहे, त्याची PCC बरोबर जर रिॲक्शन केली तर आपल्याला अल्डिहाइड मिळतो. ओके, अँड सेकंड इज अ ऑक्सिडेशन ऑफ अ सेकंडरी अल्कोहोल टू कीटोन. सेकंडरी अल्कोहोल OH घेतला, तिथे काय कीटोन फॉर्मेशन झालं आहे. तर मेकॅनिझम बघू. PCC बरोबर प्रायमरी अल्कोहोलचं. ओके, पहिल्यांदा काय तिथे PCC रिएजंट घेतलेला आहे. ओके, देन नेक्स्टमध्ये रिअरेंजमेंट होऊन काय झालं तिथे क्रोमियम ट्रायऑक्साईड Cl त्यातून रिमूव्ह झालेला आहे. काय झालं? प्रायमरी अल्कोहोल इथे ॲरोवर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजनची लोन पेअर क्रोमियमवर अटॅक करणार, O- फॉर्मेशन. ओके, देन नेक्स्टमध्ये O- आहे तो अब्स्ट्रॅक्ट H+ अँड देन हायड्रोजनचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते ऑक्सिजनकडे स्टॅबिलायझेशनसाठी शिफ्ट होणार. देन नेक्स्ट स्टेपमध्ये जो कार्बनवरचा हायड्रोजन आहे तो कोण अब्स्ट्रॅक्ट करणार? तो क्रोमियमचा जो ऑक्सिजन आहे तो अब्स्ट्रॅक्ट करून तिथला बॉन्ड ऑक्सिजनकडे शिफ्ट होणार आणि पूर्ण क्रोमियम ट्रायऑक्साईडचा ग्रुप आहे तो तिथून लॉस्ट होणार. द फॉर्मेशन ऑफ अ अल्डिहाइड म्हणजे प्रायमरी अल्कोहोलपासून अल्डिहाइड फॉर्मेशन. ओके, हा झाला फर्स्ट PCC रिएजंट. देन सेकंड आहे PDC. त्यालाच काय म्हणतात? कॉन्फोर्थ रिएजंट. द कॉन्फोर्थ रिएजंट ऑफ अ pyridium dichromate is a PDC is a pyridium salt of a dichromate with the chemical formula C5H5NH2 times Cr2O7. ओके, आता हा कॉन्फोर्थ रिएजंट आहे, त्याला काय म्हणतात? PDC म्हणतात. म्हणजेच काय? pyridium dichromate. The Conforth reagent is a strong oxidizing agent which can convert the primary and secondary alcohol to aldehyde and ketone respectively. आता Conforth PDC reagent जो आहे तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तो कन्वर्ट काय करतो? प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं, प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइडमध्ये, सेकंडरी अल्कोहोलचं कीटोनमध्ये कन्वर्जन करतो. इट इज chemical structure and function, it is closely related to other compound made from the hexavalent chromium trioxide such as the pyridium chlorochromate and Collins reagent. The Conforth reagent is prepared by the slow addition of a concentrated aqueous solution of a chromium trioxide to pyridine. हा प्रिपेअर्ड कसा केला जातो? द स्लो ॲडिशन कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वियस सोल्युशन क्रोमियम ट्रायऑक्साईडची पिरिडीनमध्ये केली जाते. द रिॲक्शन मे कॉज द एक्सप्लोजन विच इज अवॉइड बाय द थ्रूली डिझॉल्विंग द ट्रायऑक्साईड इन वॉटर अँड कूलिंग द सोल्युशन बाय आईस. ह्याच्यात एक्सप्लोजन होण्याची जास्त पॉसिबिलिटी असते, सो ते अवॉइड करून काय केलं जातं? डिझॉल्व द ट्रायऑक्साईड इन वॉटर. ट्रायऑक्साईड हा वॉटरमध्ये डिझॉल्व केला जातो अँड कूल करून ते सोल्युशन आईसमध्ये केलं जातं. द प्रोडक्ट इज अ फिल्टर्ड वॉश विथ ॲसिटोन अँड ड्रायड इल्डिंग अँड ऑरेंज पावडर. आता ह्याची जो आपल्याला पेडीस रिएजंट आहे तो कसा? ऑरेंज पावडर आहे, की ऑरेंज कलर आहे त्याचा पावडर फॉर्ममध्ये. द प्रोडक्ट इज फिल्टर्ड अँड वॉश्ड विथ ॲसिटोन. ॲसिटोन बरोबर त्याला वॉश केलं जातं अँड देन ड्राय केला जातो तिथे आणि इल्ड आपल्याला ऑरेंज पावडर मिळते. द कन्फोर्थ रिएजंट इज रेडियली सॉल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये हा सॉल्युबल आहे. डायमिथाइल फॉर्मामाइड अँड डायइथाइल सल्फॉक्साईड म्हणजे DMSO. ओके, आता कशामध्ये रेडियली सॉल्युबल आहे? तो वॉटरमध्ये आहे, डायमिथाइल फॉर्मामाइडमध्ये आहे अँड DMSOमध्ये सुद्धा हा सॉल्युबल आहे. इट इज अ पुअरली सॉल्युबल इन ॲसिटोन. ॲसिटोनमध्ये प्युअरली सॉल्युबल आहे अँड क्लोरिनेटेड ऑर्गॅनिक सॉल्वंट सच ॲज अ डायक्लोरोमिथेनमध्ये. ओके, पुअरली सॉल्युबल ॲसिटोनमध्ये आहे, क्लोरिनेटेड ऑर्गॅनिक सॉल्वंट
जे आहे त्याच्यामध्ये डायक्लोरोमिथेनमध्ये सुद्धा तो प्युअरली सॉल्युबल आहे. द रिॲक्शन ऑफ अ सॅच्युरेटेड प्रायमरी अल्कोहोल विथ अ PDC using the dimethyl formamide as a solvent result in oxidation of a carboxylic acid rather than the aldehyde. ओके, आता ह्यामध्ये एक आहे की PDCची रिॲक्शन जर आपण DMF बरोबर केली, डायमिथाइल फॉर्मामाइड, ओके, त्यालाच काय म्हटलं जातं DMF. ओके, प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन म्हणजे PDC आणि DMF आपण एकत्र सॉल्वंट म्हणून आपण DMF यूज केला तर ती प्रायमरी अल्कोहोल हा अल्डिहाइड फॉर्म होतो. पण ह्यामध्ये काय होतं, DMF सॉल्वंट यूज केल्यामध्ये ती अल्डिहाइडवर न थांबता ती डायरेक्ट कार्बॉक्झिलिक ॲसिड फॉर्मेशन होतं. हाऊएव्हर नो ऑक्सिडेशन टू कार्बॉक्झिलिक ॲसिड ऑकर्स अँड ॲलायलिक अँड बेंझोलिक प्रायमरी अल्कोहोल. ओके, देन PDC द कॉन्फर्ट रिएजंट. आता PDCचं स्ट्रक्चर कसं आहे, PDC मीन्स पिरिडीन डायक्लोरोक्रोमेट. दोन पिरिडीन आहेत अँड डायक्लोरोक्रोमेट. ओके, दोन अक्रोमियम आहेत, त्याचे ग्रुप आहेत, त्यामुळे डायक्लोरोक्रोमेट, PDM डायक्लोरोक्रोमेट हे आहे स्ट्रक्चर PDCचं. त्यालाच कॉन्फर्ट रिएजंट पण म्हटलं जातं. ओके, देन प्रिपरेशन ऑफ अ PDC. आता PDC फॉर्म कसा होतो, तर क्रोमियम ट्रायऑक्साईड प्लस H2O आपण घेतला कारण की आपण डायरेक्टली जर यूज केला क्रोमियम त्यामध्ये तर ते एक्सप्लोजनची आपण मगाशी या थेरीमध्ये बघितलं की एक्सप्लोजन होण्याची पॉसिबिलिटी आहे, त्यामुळे आपण तो वॉटरमध्ये डिझॉल्व करून घेतला पहिल्यांदा. तर क्रोमिक ॲसिड फॉर्मेशन झालं, देन अगेन डायक्रोमिक ॲसिड फॉर्मेशन, त्याच्यामध्ये पिरिडिन टाकायचं. पिरिडिन जर ॲड केला तर पिरिडियम डायक्रोमेट. ओके, पिरिडियम डायक्रोमेट फॉर्मेशन होतं. सिंपल प्रिपरेशन आहे PDC. देन रिॲक्शन. आता रिॲक्शन इथे बघा, फर्स्ट ह्याचा रिॲक्टंट आहे तो मध्ये आहे CH2OH. ओके, फर्स्टली आपण लेफ्ट साईडला बघू, नुसता PDC आहे ॲरोवरती आणि CH2Cl2 25 डिग्री सेल्सिअस फक्त अल्डिहाइड फॉर्मेशन झालं आहे. पण सेकंड आपण राईट साईडला बघितलं, लेफ्ट साईडला काय आहे फक्त PDC फॉर्मेशन, पण राईट साईडला बघितलं तर PDC प्लस DMF घेतलं आहे. मग PDC DMFची रिॲक्शन केली तर ॲसिड फॉर्मेशन, अल्डिहाइडवर ती रिॲक्शन थांबत नाही, डायरेक्ट ॲसिड फॉर्मेशन त्यामध्ये होतं. हे फक्त डिफरन्स आहे यामध्ये. ॲरोवरती काय आहे एक्झाममध्ये बघावं लागेल, कारण की PDC DMF दिला असेल तर प्रायमरी अल्कोहोलचं ॲसिडमध्ये होतं आणि नुसतं जर PDC दिला असेल ॲरोवरती तर त्याच फक्त अल्डिहाइडवर रिॲक्शन ती स्टॉप होते. ओके, हे PCC और PDC म्हणजे दोन्ही आपण PCC किंवा PDC यूज केला तर प्रायमरी अल्कोहोलचं नुसता PDC दिला आहे. आता इथे PCCचं तर प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइडमध्ये होतंच, पण जर PDC नुसता PDC असेल, ओन्ली PDC, तर त्याचं प्रायमरी अल्डिहाइडमध्येच त्याचं कन्वर्जन होणार. पण जर PDC प्लस DMF दिला असेल तर त्याचं ॲसिडमध्ये कन्वर्जन झालं असतं. ओके, त्यांनी खाली फक्त PCC आणि PDC. PCC इज अ पिरिडियम क्लोरोक्रोमेट अँड PDC इज अ pyridium dichromate. Okay, these are these two simple reagent. Is a Coris reagent and Conforth reagent. Thank you.